नमस्कार. सिटीन्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीची सुरुवात करूया सुविचारमालेने. जीवनातील चढाई शिखरावर पोहोचते, परंतु सौंदर्य त्या वाटेतल्या फुलांमध्ये दडलेलं असतं. आजचा सुविचार बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. गुरुवार 23 एप्रिल 2026 रोजी अमरावती महानगरपालिकेची आमसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच महिला नगरसेवकांनी काँग्रेस विरोधात आक्रमक भूमिका घेतली. भाजपा, युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या महिला नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या गेट पासून ते सभागृहापर्यंत मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस द्वारा महिलाओं का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान आणि नारी शक्ती वंदन कायद्याचा विरोध करणाऱ्या काँग्रेसचा निषेध असो, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. नारी शक्ती वंदन कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेसचा निषेध असो, निषेध असो. नारी शक्तीचा अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. नारी शक्तीचा अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. नारी शक्ती वंदन कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेसचा निषेध असो, निषेध असो. काँग्रेसचा हात महिलांच्या विरोधात. महिला नगरसेवकांनी आरोप केला की संसदेत 33% महिला आरक्षणाचा प्रस्ताव काँग्रेसमुळे मंजूर झाला नाही. तसेच काँग्रेसने महिलांविरोधी भूमिका घेतल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला. यावेळी नगरसेविका सुरेखा लुंगारे यांनी महिलांच्या अधिकार आणि आत्मसन्मानाला धक्का बसल्याचे सांगत काँग्रेसवर जोरदार टीका केली. जो विधायक नारी शक्ती वंदन कायदा अधिनियम कायदा जो संसदेमध्ये नामंजूर करण्यात आलेला आहे, त्याबद्दल नारी शक्तींनी आज विरोध दर्शवलेला आहे. खऱ्या अर्थानं लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये 33% महिलांना आरक्षण मिळणार होतं, परंतु ह्या काँग्रेसने अतिशय विरोधकाची भूमिका घेत आमच्या महिलांच्या अधिकाराचा, आमच्या महिलांच्या आत्मसन्मानाला ठेस पोहोचवलेली आहे. संपूर्ण देश याकडे बघत आहे. महिला विरोधी त्यांची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. इकडे मोठ्या मोठ्या गोष्टी मारतात, महिला सन्मानाच्या मोठमोठ्या गप्पा करतात, मात्र जेव्हा वेळ आली तेव्हा त्याच्यातून पळपूट वाटा काढतात. माझा या गोष्टीसाठी निषेध आहे. मात्र देशाचे पंतप्रधान माननीय श्रीमान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात हा लढा आम्ही कायम ठेवणार आहे आणि 2029 मध्ये महिलांना आरक्षण मिळवून दिल्यापर्यंत आम्ही हा लढा ठेवणार आहोत, एवढं मी या ठिकाणी. दरम्यान काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक मिलिंद चिमोटे यांनी प्रत्युत्तर देताना महिलांना आरक्षण काँग्रेसमुळेच मिळाले आणि त्याच आरक्षणामुळे तुम्ही सभागृहात आहात, असे वक्तव्य केले. इथे ज्या बसल्या ह्या काँग्रेसमुळे बसल्या, तुम्ही इथे ज्या बसल्या या काँग्रेसमुळे बसल्या. तुम्हाला आरक्षण आम्ही दिलं म्हणून तुम्ही सभागृहात बसल्या, म्हणून तुम्ही आज सभागृहात बसल्या. त्यामुळे वातावरण आणखी तापले आणि महिला नगरसेवकांनी चिमोटे यांना घेरत जोरदार घोषणाबाजी केली. महिला नगरसेवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचाही उल्लेख केला. 2029 पर्यंत महिला आरक्षणासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार महिला नगरसेवकांनी व्यक्त केलाय. या प्रकारामुळे अमरावती महानगरपालिकेच्या सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अमरावती महानगरपालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे स्वच्छ भारत मिशन आणि स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा
फज्जा उडाल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय. प्रभाग क्रमांक 7 मधील सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था पाहून नागरिक संतप्त झालेत. अमरावती शहराला स्वच्छ आणि हागणदारी मुक्त करण्याच्या गप्पा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात चित्र वेगळंच दिसते. प्रभाग क्रमांक 7 मधील गौतम नगर, समाधान नगर आणि भीमनगर परिसरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत शौचालय स्वच्छ आणि सुरक्षित आधुनिक ठेवण्याचे नियम असताना येथे मात्र अनेक शौचालयांचे दरवाजे गायब आहेत. पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलंय आणि परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय. दुर्गंधी इतकी प्रचंड आहे की नागरिकांना नाक दाबून जावं लागतंय. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीतीही निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार मनपा प्रशासन आणि सफाई कंत्राटदार यांच्यात कोणताही समन्वय दिसत नाही. लाखो रुपयांचे कंत्राट देऊनही प्रत्यक्षात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. कागदावर स्वच्छता आणि प्रत्यक्षात घाण अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. अशोकनगरात आहे. काय संडासचं काय हाल आहे तिचे? तिचे हाल म्हणजे शिफर येत नाही हां काही वर्षापासून. बरं आणि किती? त्याच्यात माणसाचे बंदच आहेत. बरं टाकली किस आहे. हां कोणतं कोणाचं मुलबाळ कधी आलं तिथून पाण्याने मागत येतीचले आईचे. हां पडलं तर गेलं. बरं. इथं मग कंप्लेंट केल्यात कोणी शिपर गिपर येत नाही का साफ करायला? शिपरले चालू होते आणि शिपरले म्हणून घरोघरी संडासात म्हणे काय को आणि को होणार. अहो म्हणे घरोघरी आहेत तर लोक येतात कसे मग. बरोबर आहे. ज्याच्या घरी नाही त्यांना कुठं जावं. हा आणि त्याच्या घरी आहे आणि समजा लय मोठे लोक असले आणि एमर्जन्सी लागेल तर येतील नाही काय. हो अशी बोलली मी तिले. बरं. ते म्हणे घरोघरी बोले कोणी नाही आता किती वर्षापासून बंद आहे. त्याचा काय त्रास काय तुम्हाला? त्याचा त्रास काय आहे? पाणी पूर्ण इकडे येऊ राहिलं आहे. पाणी पूर्ण संडासाचं पाणी पूर्ण इकडे येते. तुम्ही याची मग तक्रार केली आहे का कोणाकडे? हो कंप्लीट केली आहे ना महानगरपालिकेने. घालू आलेच नाही कोणी? नाही आता निवडून आले तर आता येऊ द्या. आता पाणी बंद आहे सध्या पण आता लय येते बरसातीचं लय येते. की दरवाजे चांगले आहेत आतले? नाही सीटा फोडून ठेवल्या. सीटा सीटा फोडून ठेवल्या. ते दुरुस्त केले नाही दरवाजे तोडून ठेवले. लाईट फोडून ठेवले अंदरचे. कोणता भाग आहे? एरिया कोणता आहे? काय भीमनगर. साफसफाईला कोणी येते ती ना कोणी येत आहे. नाल्या भरलेल्या सगळ्या आणि पाण्याची व्यवस्था नाही आहे. सरकारी संडासात गेटं नाही आहे बरोबर. दरवाजे तुटलेले आहे त्याची. याची आपण तक्रार केली आहेत का काही नगरसेवकाकडे? केलेले आहे. आतापर्यंत कोणी आलं नाही सर. किती वर्षापासून अशी अवस्था आहे? हे 3 वर्षापासून आहे. हा कोणता एरिया आहे? हा भीमनगर. अच्छा. इथं जे सार्वजनिक संडास आहे त्याची काय अवस्था आहे? तिथं पूर्ण दरवाजे फरावजी बसवते आहे. ते चंबर झाकणं आहे ते हे करणं आहे. बरं. इथं पाण्याची व्यवस्था काय आहे? काहीच नाही आहे. इथं साफसफाई करायला कोणी येत असते का? नाही हप्त्यातून म्हणजे 2 हप्त्यातून एक डाव येतो. काय त्रास काय मग तुम्हाला याचा? अरे इथून गंदगी हे पूर्ण हे निघून जाते ना. पाय आमचेच भरते ना. या सर्व परिस्थितीचा सर्वाधिक फटका महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. एकीकडे मनपा प्रशासन स्वच्छ शहराचे दावे करीत असताना दुसरीकडे या भागातील परिस्थिती प्रशासनाच्या निष्क्रियतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते. नागरिकांना तात्काळ साफसफाई, पाणीपुरवठा आणि दुरुस्तीच्या मागणी करत दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. अमरावती महानगरपालिकेचा निष्काळजी कारभारामुळे नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हा प्रभाग क्रमांक 7 खुद्द महापौरांचा प्रभाग आहे आणि महापौरांच्याच प्रभागाची अशी दयनीय अवस्था असल्याने शहराच्या स्वच्छतेचे काय हाल असतील याबद्दल बोलायला नको. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारणात नवा वाद पेटला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाजपवर थेट हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशातच ज्या जुमलेबाज आणि ज्यांचा रेकॉर्ड खोटं बोलण्यामध्ये ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंदल्या जाईल अशा प्रकारची पार्टी त्यांच्याकडून महिला आरक्षण बिलाच्या संदर्भात जो अपप्रचार सुरू आहे या 131व्या घटना दुरुस्तीला जे 17 एप्रिलला हे बिल आणलं गेलं आणि त्यानंतर
महिलांची आंदोलनं भाजपा करते. मुख्यमंत्री रोज प्रेस पुढे जाऊन काँग्रेसला महिला विरोधी ठरवते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जी प्रेस घेतली, पंतप्रधान म्हणून होती की प्रचारक म्हणून होती, हे संपूर्ण देशाने बघितलं. वडेट्टीवार म्हणाले की इंडियन नॅशनल काँग्रेस हा पक्ष नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणाकरिता काम करत आला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळातच महिला आरक्षणाचा निर्णय जाहीर करण्यात आला होता, असा दावाही त्यांनी केलाय. 106वी जी घटना दुरुस्ती झाली 2023 मध्ये, त्यामध्ये महिला आरक्षण हे 33% एकमताने मंजूर झालेलं होतं. त्याचबरोबर त्यांनी भाजपवर गंभीर आरोप करत म्हटलं आहे की भाजपची विचारसरणी मनुवादी असून महिलांच्या आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट नाही. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. आणि एकमताने पारित झालेलं हे आरक्षण खरं तर त्यावेळेस काँग्रेसनी मागणी केली होती की 2024च्या लोकसभेमध्ये आणि होणाऱ्या विधानसभेमध्ये हे आरक्षण लागू करावं. पण जिनकी नियत में खोट आहे त्यांनी बिल पारित केलं एकमताने 106वी घटना दुरुस्ती करून 2023 मध्ये आणि लागू करण्याची घोषणा केली 2029 मध्ये. यामागचं षडयंत्र, कट, कारस्थान हे संपूर्ण त्यावेळेस चर्चेचा विषय होता की बिल जर एवढा लवकर पारित का केलं, लागूच करायचं नव्हतं, 2029 मध्ये लागू करायचं होतं. तर त्यामध्ये त्यावेळेस खूप टीका झाली आणि यांच्या मागचा पुढील डाव जो होता, जे काही कारस्थान होतं, ते 17 तारखेला 131व्या घटना दुरुस्तीचं विधेयक आलं. त्यावेळेस ते सगळ्यांच्या पुढे ओपन झालं. मुळात प्रश्न असा येतो की नारी आरक्षण, नारी वंदन, आपलं नारी शक्ती वंदन असं त्याला नाव दिलं गेलं. त्यावेळेस हे बिल मंजूर झालं, विधेयक मंजूर झालं 23 मध्ये, त्यावेळेस ह्या शब्दाचा प्रयोग त्या ठिकाणी नव्हता, त्या बिलात उल्लेख पण नव्हता. आणि त्यावेळेस ते महिलांचं आरक्षण होतं 33%, तो विषय संपला. परंतु 131व्या घटना दुरुस्तीमध्ये जे विधेयक आणलं गेलं त्यामध्ये तर मुळात नारी शक्ती वंदन नावाचा उल्लेखच नाही. तो उल्लेख केवळ शब्दांनी केलाय की 33% आरक्षण लागू करण्यासाठी महिलांसाठी त्या विधेयकामध्ये वरची एक लाईन सोडली तर खाली संपूर्ण परिसीमन, डिलिमिटेशन असं त्यामध्ये हेतू होता. आणि काँग्रेसची भूमिका ही स्पष्ट होती की तुम्ही आहेत त्याच परिस्थितीमध्ये, म्हणजे लोकसभेमध्ये असलेल्या संख्यावर किंवा विधानसभेमध्ये असलेल्या संख्यावर, हे प्रादेशिक समतोल उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या सगळ्या राज्यांना समान त्यांना अधिकार किंवा समान हक्क मिळावा हा त्यामागचा उद्देश होता. आणि आज मात्र यामध्ये गिरा तोवी टांग ऊपर करे सो कायदा किंवा त्यामागची त्यांची भूमिका. यावेळी त्यांनी डिलिमिटेशनचा मुद्दाही उपस्थित केला आहे. महिला आरक्षणाचा खरा संबंध हा मतदारसंघ पुनर्रचनेशी असल्याचं सांगत भाजप मुद्दाम जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच काँग्रेस महिला आरक्षणाला विरोध करत असल्याचं खोटं चित्र उभं करून भाजप काँग्रेसची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापलं असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. माहित होतं की हे विधेयक या ठिकाणी मंजूर होणार नाही, घटना दुरुस्ती, कारण मेजॉरिटी नाही, आणि म्हणून
या घटना दुरुस्तीच्या विधेयकाच्या आड परिसीमन करून संख्या वाढवून यामध्ये या मतदारसंघाची तोडफोड करून 2011च्या जनगणनेचा आधार घेऊन खर तर कुठलीही डिलिमिनेशन कुठलाही करायचं असेल तर तो पहिल्यांदा जनगणना करून नंतर ते डिलिमिनेशन करायला पाहिजे. पण त्यामध्ये 2011ची लोकसंख्या गृहीत धरून हे बिल आणलं गेलं. प्रश्न असा येतो की नारी बंधन अधिनियम होता काय, तर मुळात नारी शक्ती बंधन हे त्यामध्ये उल्लेख नाही. याचा आरक्षणाशी काही संबंध नाही. परतवाडा अचलपूर परिसरात घडलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापले असून विविध आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. युनायटेड फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत या घटनेचा निषेध करत महत्वपूर्ण मुद्दे उपस्थित केलेत. त्यांनी स्पष्ट केलं आहे की आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, मात्र या संवेदनशील प्रकरणाला जातीय आणि धार्मिक रंग देणे अत्यंत धोकादायक आहे. यावेळी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, खासदार अनिल बोंडे आणि प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्या वक्तव्यांवर तीव्र टीका केली आहे. अप्रमाणित आकडेवारी आणि दिशाभूल करणारी माहिती समाजात पसरवली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. विशेष म्हणजे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पीडित मुलींची संख्या मर्यादित असल्याचं समोर आलं आहे. तरी देखील सोशल मीडियावर 180 मुली आणि 350 व्हिडिओ अशा आकड्यांचा प्रचार करून भीतीचं वातावरण निर्माण केलं जात असल्याचा दावा करण्यात आलाय. युनायटेड फोरमने इशारा देत म्हटलं आहे की अशा प्रकारची चुकीची माहिती पसरवणाऱ्यांनी तात्काळ सार्वजनिक माफी मागावी, तसंच समाजात तणाव निर्माण होणार नाही याची सर्वांनी जबाबदारी घ्यावी, असंही आवाहन करण्यात आलंय. दरम्यान या प्रकरणामुळे अचलपूर परतवाडा परिसरातील राजकीय वातावरण अधिकच तापलं असून विविध संघटनांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. आज जो प्रेस वार्ता का मुख्य जो बिंदु था वो अचलपुर परतवाड़ा का जो लैंगिक अत्याचार और शोषण का प्रकरण है उसके ऊपर आज प्रेस वार्ता हमने किया. मुद्दा जो है अत्यंत संवेदनशील, गंभीर और शर्मनाक. ये जो अपराध हुआ है ये किसी भी हालत में माफ करने वाला अपराध नहीं है. एसपी विशाल आनंद की रेगुलर प्रेस कॉन्फ्रेंस और माइनॉरिटी आयोग के चेयरमैन, इनका स्टेटमेंट ये कह रहा है कि अभी तक प्रिलिमिनरी जांच में 8 से 9 पीड़िता है और वो भी माइनॉरिटी समाज की है. हमारे लोकल पॉलिटिशियंस, चाहे वो माजी खासदार अनिल बोंडे हो, अचलपुर परतवाड़ा के आमदार तायडे हो, बीजेपी स्पोक्सपर्सन शिवराय कुलकर्णी हो या माजी महिला खासदार नवनीत राणा, इन्होंने ये दावा किया है कि इसमें 180 पीड़िता है और वो भी सिर्फ एक समाज से आती है, हिंदू समाज से आती है, और 350 इसके अंदर वीडियोस. पहले तो ये है, बेटी किसी भी समाज की हो वो बेटी है, उसकी अस्मिता, उसकी इज्जत बराबर है. और अगर आपके पास में 180 पीड़िता के नाम है और 350 अश्लील वीडियो है जो एविडेंस बन सकते हैं, मैं आपसे अपील करता हूं कि ये जितने भी आपके पास में एविडेंसेस है, जैसा बावनकुळे साहब ने भी कहा कि आप ये पुलिस को दीजिए और ये एविडेंस और फैक्चुअल रिपोर्ट अगर आप पुलिस को देंगे तो पुलिस के इन्वेस्टिगेशन में मदद होगी और जो आरोपी है और सह आरोपी है सबको कानून के हिसाब से हम कड़ी सी कड़ी सजा दे पाए. और अगर आपने सिर्फ ये जो दावा किया है, सिर्फ समाज में भ्रम, समाज को बांटना और अपनी राजनीतिक महत्वाकांक्षा के लिए अगर आपने इस संवेदनशील मुद्दे का दुरुपयोग किया है
तो आप सामने आके जनता के माफी मांगे या एविडेंसेस लेके एसपी के पास में आप पहुंचे। यह हमारा आपको आह्वान है। दूसरा, डिजिटल टेक्नोलॉजी का दौर बहुत साइंटिफिक है, जिसके बहुत फायदे भी है लेकिन उसके खतरनाक नुकसान भी। समाज के लिए बहुत बड़ा प्रश्न है, किसी एक धर्म के लिए नहीं, किसी एक पर्टिकुलर सोसाइटी के लिए नहीं, ये पूरे समाज के लिए बहुत बड़ा प्रश्न चिन्ह है कि ये जो डिजिटल टेक्नोलॉजी के खतरे हैं हम इसको कैसे हैंडल करेंगे। उसके लिए एक प्रॉपर पॉलिसी बनना चाहिए और हमने इसको एज अ क्रिमिनल ऑफेंस, एज अ आरोपी, एज अ विक्टिम इस नजर से देखना चाहिए। इसको धार्मिक रंग देकर जो प्रॉब्लम है उसको हाइड नहीं करना चाहिए। प्रॉब्लम अगर है तो इसको हम सबको फेस करना है, पूरी जनता को फेस करना है और इसका सॉल्यूशन भी निकालना है। धन्यवाद। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली। 2 दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या जोरदार धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। सविस्तर माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील हळसणी गावाजवळ बुधवारी रात्री भीषण अपघात घडला। निवघा बाजार येथील यशवंत नरवाडे हा आपल्या आई रेखाबाई आणि आत्या अनुसयाबाई लोणारे यांना घेऊन दुचाकीवरून जात होता। दरम्यान हळसणी गावाजवळ आल्यानंतर भरधाव वेगात येणाऱ्या स्विफ्ट कारने आणि दुसऱ्या एका दुचाकीने जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिघे जण दूरवर फेकले गेले। या अपघातात आई, मुलगा आणि आत्या अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या दुचाकीवरील 1 जण आणि कारमधील 1 जण गंभीर जखमी झालेत। जखमींना तात्काळ नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या अपघातामुळे परिसरात काही काळ शोककळा पसरली होती। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील एक धक्कादायक घटना ज्याचा 4 वर्षांनंतर उलगडा झाला। 4 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या हत्येचा अखेर पर्दाफाश झाला असून या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सविस्तर माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सुकडी येथील विनोद अश्रुबा नवले वय वर्ष 38 यांचा 4 वर्षांपूर्वी खून करण्यात आला होता। मात्र त्यावेळी ही घटना मिसिंग केस म्हणून नोंदविण्यात आली होती। तपासादरम्यान अनेक वर्षे कोणताही ठोस पुरावा समोर आला नव्हता। मात्र अलीकडेच आरोपीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले। पोलिसांनी नव्याने तपास सुरू करताच धक्कादायक सत्य समोर आले। आरोपी सचिन ज्ञानेश्वर उगले आणि सुनील बाजीराव जाधव यांनी मिळून ही हत्या केल्याची कबुली दिली आहे। ही हत्या मेहकर तालुक्यातील जामगाव शिवारातील हॉटेल पैलवान येथे करण्यात आली होती। दारूच्या वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले। हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह हॉटेलच्या मागे नेऊन खड्डा खोदून पुरला आणि त्यावर सिमेंट कॉन्क्रीट टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। 21 एप्रिल 2026 रोजी पहाटे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तो खड्डा उखडला आणि पुरावे गोळा केले। या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर 25 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 4 वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्याचा अखेर पर्दाफाश झाला असला तरी या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे। पोलिसांच्या तपासामुळे सत्य बाहेर आले असले तरी घटना रोखण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जाते आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील संजरपूर शिवारात महापारेषणच्या 400 केव्ही एकतुनी बाभळेश्वर विद्युत वाहिनी प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या मनोऱ्याखालील वाढलेल्या झाडांची तोड करण्याचे काम सुरू होते। या संदर्भात अतिरिक्त कार्यकारी अभियंता अश्विनी आशिष जोशी यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्या गेल्या जवळपास 3 वर्षांपासून या प्रकल्पावर कार्यरत आहेत। तक्रारीनुसार 21 एप्रिल 2026 रोजी दुपारच्या सुमारास त्या आपल्या सहकाऱ्यांसह गट क्रमांक 7 मध्ये मनोरा क्रमांक 196-197 दरम्यान झाडांची तोडणी करण्यासाठी गेल्या होत्या। या झाडांमुळे विद्युत वाहिनीला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे ही कार्यवाही केली जात होती। त्यावेळी शेजारील जमीनधारक सखाराम दशरथ सुकासे आणि त्यांच्या पत्नी यांनी कामाला विरोध केला। शासकीय काम असल्याचे सांगूनही त्यांनी अडथळा आणल्याचा आरोप आहे। दरम्यान सुकासे यांच्या पत्नीने तक्रारदारांचा हात पकडून त्यांना कानशिलात मारली आणि शिवीगाळ केली आणि पुन्हा येथे आलात तर पाय तोडू अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी या कलमांखालील गुन्हा दाखल करण्यात आला असून
पुढील तपास पोलीस करीत आहेत. देशभरात 27 एप्रिल रोजी गो सन्मान दिवस साजरा करण्याचा निर्णय संत समाजाने घेतलाय. या दिवशी देशभरातील सुमारे 5,000हून अधिक तहसील स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या अभियानाचा पहिला टप्पा गोमातेच्या सेवा, सुरक्षा आणि सन्मानासाठी जनजागृती केली जाणार आहे. प्रत्येक तालुक्यात गोपूजन, भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजात जागरूकता निर्माण केली जाईल. यानंतर तहसीलदार किंवा SDM यांच्या माध्यमातून राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या नावाने निवेदन सादर करण्यात येणार आहे. या अभियानामध्ये देशभरातील प्रमुख गोसेवा संस्था, गोशाळा प्रतिनिधी, सामाजिक आणि धार्मिक संघटना मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. हे अभियान पूर्णपणे गैरराजकीय, अहिंसक आणि निष्काम स्वरूपाचे असल्याचे संतांनी स्पष्ट केले. अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये गोहत्या बंदीवर कडक कायदा, गोतस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई, गोशाळांना शासकीय मदत, गोबर आणि गोमूत्र आधारित संशोधन, पंचगव्य औषधांचा प्रसार यांचा समावेश आहे. राजस्थानमधील जयपूरसह विविध राज्यांमध्ये या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत असून सर्व जिल्हे आणि तहसील स्तरावर समित्या तयार करण्यात येत आहेत. 27 एप्रिल रोजी साजरा होणारा गो सन्मान दिवस हा देशभरात जनजागृतीचा मोठा उपक्रम ठरणार आहे. या अभियानातून सरकारपर्यंत मागण्या पोहोचविण्याचा प्रयत्न गोसंतांकडून केला जाणार आहे. एक अभियान प्रारंभ हुआ जिसका नाम है गो सम्मान आह्वान अभियान। अब प्रथम प्रश्न ये उठता है कि अभियान प्रारंभ क्यों हुआ? क्योंकि किसी भी विषय वस्तु की शुरुआत होती है तो उसके पीछे कोई न कोई ठोस रीजन कारण रहता है। अभियान प्रारंभ होने के पीछे वर्तमान परिस्थिति में गौ माता की दैहिक स्थिति मुख्य कारण है। तो गौ माता को बचाने के लिए, संपूर्ण राष्ट्र सनातन को बचाने के लिए, हिंदू सनातन वैदिक परंपरा को बचाने के लिए भारत के मूर्धन्य संतों के सानिध्य में वृंदावन की पावन धरती से ये अभियान प्रारंभ हुआ, जिसका नाम है गो सम्मान आह्वान अभियान। इस अभियान में 27 अप्रैल को देश की 5,500 तहसीलों से एक साथ प्रार्थना पत्र दिया जाएगा। माननीय प्रधानमंत्री महोदय, माननीय राष्ट्रपति जी, माननीय मुख्यमंत्री जी और माननीय राज्यपाल जी, गौ माता की सेवा, सुरक्षा, सम्मान को लेकर के कि गाय माता को पशु श्रेणी से हटा करके राष्ट्र माता का संवैधानिक पद दिया जाए। भारत के 36 प्रांतों में गो हत्या प्रतिबंध का कठोर कानून पास किया जाए और एक समान गो सेवा आयोग केंद्रीय कानून पारित किया जाए। तो प्रथम प्रार्थना पत्र 5,500 तहसीलों के माध्यम से जाएगा। सेकंड प्रार्थना पत्र 27 जुलाई को प्रार्थना पत्र जाएगा। तब भी सरकार न सुने तो 3 महीने बाद राष्ट्र के 36 प्रांतों की कैपिटल डिस्ट्रिक्ट राजधानी के माध्यम से प्रार्थना पत्र दिया जाएगा। तब भी यदि सरकार नहीं सुनती है तो 6.5 महीने तक दिल्ली शांतिपूर्ण तरीके से गोभक्त बैठेंगे और अनशन के माध्यम से सरकार को राजी किया जाएगा। इनके प्रकार से तब तक अभियान जारी रहेगा जब तक हिंदुस्तान की धरती पर लगा गो हत्या का कलंक नहीं मिट जाता, गाय माता राष्ट्र माता घोषित नहीं हो जाती और गो सेवा को लेकर के एक केंद्रीय कानून, केंद्रीय नीति पारित नहीं हो जाती। पुरोगामी महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी घडलेला समतामूलक महाराष्ट्र. मात्र याच महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्यावर काळी छाया टाकणाऱ्या घटना सातत्याने समोर येतात आहेत. महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र, पण याच महाराष्ट्रात आज श्रद्धेचं जाळं अधिकच घट्ट होत चाललंय. अकोला जिल्ह्यातील निंबागाव, अवघ्या 1000 लोकसंख्येचं हे छोटंसं गाव, पण इथे तब्बल 4 भोंदू महाराजांचे दरबार भरत आहेत. यातील सर्वात धक्कादायक नाव म्हणजे चेतन मुळे उर्फ गुलाल शेष महाराज. या दरबारात लहान मुलांना दातांनी उचलणे, खिळ्याच्या आसनावर बसवणे अशा अंगावर काटा आणणाऱ्या अघोरी प्रथा राबविल्या जात असल्याचा आरोप आहे. आमची टीम घटनास्थळी पोहोचली असता महाराज घरी नसल्याचं सांगत कुटुंबियांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र गावकऱ्यांनीच या प्रकारांचा पर्दाफाश केला. महाराजी परिस्थिती म्हणजे आम्हाला चारानी नाही आहे गावातल्या लोकांना. एक तर याचा विषय कसा आहे, रात्रभराचा भोंगा चालते, सगळ्या लोकांना त्रास आहे. कोणती सवारी असली तर 1.25 घंट्याचा मान असते सवारीचा, पण रात्रभर सवारी कोणचीच नसते.
एवढंच मत आहे माझं की सवाऱ्या एवढ्या नसतात. काय नेमकं करतात महाराज महाराज काय उड्या मारतात, निंबू खातात, त्या वाद्यावर आपल्या उड्या मारतात खिळ्यावर? पुरोगामी महाराष्ट्रात हे काय चालू आहे? कोण कोण अंगात आलं पाहिजे पुरोगामी? आता मी तुम्हाला तेच सांगितलं ना, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, महात्मा ज्योतिबा फुले असे थोर संत पुरुष हे जे आहेत हे आले पाहिजे तेव्हा, तर मग माणूस मानील ते. म्हणजे हे सर्व भोंदू पण आहे, हे आता भोंदूस पण आहे असं म्हटलं गेलं पाहिजे. चमत्कार आम्ही तर पाहायला येत नाही इथं काही, बाहेर गावचेच लोक येतात जास्त, गावातले कमी येतात. काय काय बोलतात बाहेर गावचे लोक? काय चमत्कार दिसतात इथे? असं कोळं घेतात म्हणते, निंबू फेकतात आणि समस्या पूर्ण करते महाराज. गावकऱ्याचा तर तुम्हाला सांगतो फायदा कुठंच नाही. गावातला एकही माणूस इथे येत नाही, सर्व परक्या गावचेच लोक इथं येतात. पण नेमकं काय चालते इथं? इथं त्या माणसाच्या अंगात येते आणि जे बाहेरचे बाया मंडळी काही माणसं मंडळी येते ते आपले कोळे सांगतात की बाबा मला मुलगा होत नाही, कोणी म्हणते माझी बिमारी बसत नाही. तुम्ही कोण्या विचाराचे? बाबाच्या विचाराचे लोक आहेत? आम्ही बाबाचे विचाराचे नाही, आम्ही देवधर्म सर्व सोडून दिला आहे. तर आम्ही विज्ञानवादी लोक आहोत, आम्ही विज्ञानावर विश्वास ठेवतो. अनेकांनी हे प्रकार अंधश्रद्धा आणि फसवणूक असल्याचं स्पष्ट सांगितलं. दरम्यान अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. अकोला जिले के मूर्तियापुर तहसील में निम्मा गांव है, छोटा सा गांव है, लेकिन वहाँ एक बाबा छोटे बच्चों पे अघोरी पद्धति से उपचार करता है. और जो पद्धत अभी वीडियो में आपको दिखाई देती है, आप सभी लोगों के ख्याल में आता है कि अगर ये बच्चों को कुछ हो गया तो उसकी जिम्मेदारी पूरे संपूर्णता वो बाबा की होगी. अभी महाराष्ट्र में एक जादूटोना विरोधी कायदा है. ये कायदे में ऐसे ये जो रूल है, ये कायदा जो है, ये कायदे में ऐसा लिखा है कि ऐसे अघोरी उपचार करने वालों पे ये कायदे अंतर्गत कायदे के कलम में ऐसा लिखा है कि उस पर पुलिस प्रशासन अच्छी तरह से कार्रवाई कर सकता है. मेरी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिति की मांग रहेगी कि अकोला के पुलिस ने जल्द से जल्द ये बाबा पे कार्रवाई करे और ज़्यादा से ज़्यादा उसकी शिक्षा होगी. ऐसी जो कलम उसमें है वो कायदे का है, तो उसकी वो लगाकर उसको जल्दी से जल्दी कार्रवाई करनी चाहिए. या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर पोलिसांनी ही कारवाई सुरू केली असून भोंदू बाबांना नोटिसा देत समज देण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरचा हा व्हिडिओ प्रसारित झालेला आहे निंबा मूर्तिजापूर विभागामध्ये. तर हे जे आहेत, हे जे बाबा आहेत, यांना आम्ही पोलीस स्टेशनला बोलवलं. पोलीस स्टेशनला बोलवून यांना समज दिलेला आहे. ह्या व्हिडिओ आम्ही पाहिलेले आहेत. आता त्याची चौकशी सुरू आहे. त्याची चौकशी आणि ती योग्य ते आम्ही कायदेशीर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत. तुम्ही यांच्या आधी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक हो, प्रतिबंधकच्या त्यांना आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत. यापुढे गावामध्ये असा प्रकार चालणार नाही अशी त्यांना समज दिलेली आहे. यामध्ये योग्य ती कारवाई लवकरच आम्ही करत आहोत. एकीकडे विज्ञान, प्रगती आणि पुरोगामी विचारांची ग्वाही देणारा महाराष्ट्र आणि दुसरीकडे अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेले हे अमानुष प्रकार. हा विरोधाभास थांबविण्यासाठी आता समाज आणि प्रशासन दोघांनीही सजग होण्याची गरज आहे. नांदेडमध्ये महिलांनी काँग्रेसच्या विरोधात जोरदार जनआक्रोश आंदोलन छेडले. महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत नारी शक्ती वंदन विधेयक सादर केले होते. मात्र विधेयकाला विरोधकांकडून विरोध करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. याच पार्श्वभूमीवर राज्यभर भाजपकडून काँग्रेस विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले असून नांदेडमध्येही महिलांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर हे जनआक्रोश आंदोलन पार पडले. यावेळी महिलांनी काँग्रेस विरोधात तसेच राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी आरोप केलाय की महिलांच्या हक्कांबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी आहे आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर महिलांची फसवणूक करण्यात आली आहे. या आंदोलनात विविध भागातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आणि आपला रोष व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी भारतीय नारीच्या आत्मसन्मानासाठी, तिच्या स्वप्नपूर्तीसाठी जो लढा दिलेला आहे, त्या लढ्यामध्ये विरोधकांनी अडथळा निर्माण केलेला आहे. आणि भारतीय नारी आणि देशाच्या स्त्रिया हे 50% स्त्रियांची संख्या आहे.
आणि त्या स्त्रिया ह्या देशाच्या प्रगतीचा कणा आहेत आणि हा कणा आहे, ह्या कणाचं स्वप्न जो आत्मसन्मान आहे तो विरोधकांनी पायंदळी केलेला आहे. तर त्यासाठी आम्ही नांदेडमधल्या सर्व महिला एकत्र आलेलो आहोत आणि त्यासाठी फक्त आमच्या हातात फलक नाहीत तर आमच्या डोळ्यामध्ये ज्वाला आहेत. आणि जेव्हा एखादी स्त्री उभी राहते कुठल्याही अन्यायाविरुद्ध तर तो लढा नक्की यशस्वीच होते. आणि आम्ही सर्वजण नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी आहोत आणि आमचा हा हक्क आम्ही मिळूनच राहणार आहोत. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरसी सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरचा संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सरकारी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.